खासगी फायनान्समध्ये गुंतवणूक केल्यास 12% व्याजदराने परतावा देतो असे सांगून खासगी सावकाराने निवृत्त कर्मचाऱ्यांना 85,48,000 रुपयांना फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी पूनम धनंजय ढवळे वय 40 राहणार होमकर नगर भवानीपेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन नामदेव भडंगे वय 47 राहणार भवानीपेठ याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। आरोपी सचिन भडंगे याने फिर्यादी पूनम यांचे सासरे मृत श्यामसुंदर ढवळे यांना साईराज फायनान्समध्ये पैसे गुंतवल्यास 12% व्याजदराने परतावा देतो असे सांगितले। त्यांच्यावर विश्वास ठेवून 2018 ते 2021 वेळोवेळी पैसे घेतले। त्यानंतर महिन्याला 1,80,000 रुपये दिले। यामुळे त्यांचा अधिक विश्वास बसला। आरोपीने 10 ते 15 हप्ते परत दिले। त्यानंतर मात्र कोणताही परतावा दिला नाही। यामुळे आपली फसवणूक केल्याप्रकरणी ढवळे यांनी फिर्याद दिली आहे। यात आरोपीने एकूण 79,48,000 रुपयांची फसवणूक केली। दरम्यान आरोपीने नरेंद्र मोहनराव चव्हाण यांच्याकडूनही 6 लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पेटकर हे करीत आहेत। Right now and press the bell icon. Never miss an